नागपूर जिल्ह्यातील मौदा बसस्थानक प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही। दररोज शेकडो लोक नागपूर भंडारा इथं कामानिमित्त ये जा करतात, मात्र त्यांच्यासाठी बसस्थानकात मूलभूत सुविधाही नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागतोय। नागपूर भंडारा या राष्ट्रीय महामार्गावरील मौदा हे मध्यवर्ती तालुक्याचं ठिकाण आहे। येथील एसटी बस स्थानक अनेक समस्यांनी ग्रस्त आहे। हलक्या स्वरूपाचा पाऊस आला तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचतं। तसेच बस स्थानक परिसरातील शौचालयात सेफ्टी टँक लीकेज असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे। या ठिकाणी मोठा खड्डा पडला असून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच बस स्थानक परिसरातून खाजगी वाहनांचा मुक्त संचार सुरू असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। या समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। मौदा बस स्टँडवर मागील 10 वर्षापासून काम चालू आहे, परंतु मौदा बस स्टँडचे अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचे विकास झालेला नाही। या ठिकाणी बस स्टँडच्या मधोमध मोठा खड्डा पडलेला आहे, ज्या खड्ड्याला अजूनपर्यंत बुजवलेलं नाही। इथे सार्वजनिक सुलभ शौचालयाची कोणतीच व्यवस्था नाही आहे। इथल्या त्या सेप्टिक टँकला तळे गेलेले आहेत, तिथलं पाणी इथे साचून राहतं। आता ही जी अवकाळी पाऊस येते किंवा पावसाळ्यात तर तुडुंब असं तलावासारखं या मौदा बस स्टँडवर साचलेला असतो, परंतु एसटी महामंडळ प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे। या ठिकाणी येणारे तालुक्यातलं मोठं ठिकाण असून औद्योगिक या ठिकाणी कारखाने आहेत। त्या संदर्भात इथे येणारे विद्यार्थी मित्र असो किंवा बाहेर गावून येणारे जे कामगार वर्ग आहे त्यांना फार मोठ्या प्रमाणात या बस स्टँडमध्ये असुविधेचा त्रास आहे। पिण्याची पाण्याची कुठेही व्यवस्था या बस स्टँडवर मौदा बस स्टँडवर आहे नाही।